हॅलो ॲस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. सेक्शन मोठा आहे म्हणून आपण त्याचे 3 भाग केलेत. आजचं आपलं हे राजकीय सेक्शनचं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. डिसेंबर 2023 मध्ये देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. जेव्हा एखाद्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतात तेव्हा कोणत्या पक्षानं किती जागा जिंकलेल्या आहेत, नवीन मुख्यमंत्री कोण आहेत, नक्की ट्रेंड काय आहे याच्यावरती आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतं. ओके, सो ही जी काही 5 राज्य आहेत त्या 5 राज्यांचा निकाल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिलं राज्य आहे, मोठं स्टेट आहे, ते म्हणजे मध्य प्रदेश. टोटल 230 जागा आहेत, 116 जागांचं बहुमत त्या ठिकाणी आहे. आता बघा, आकडेवारी फार कन्फ्युजिंगची त्या ठिकाणी आहे. विथ रेफरन्स टू मी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, परंतु प्रामुख्यानं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन. 1 नंबरचा पक्ष ज्यानं सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत तो म्हणजे बीजेपी. ओके, त्यांनी 163 जागा जिंकलेल्या आहेत आणि 2018च्या तुलनेमध्ये हा बदल आहे +54. म्हणजे 2018 मध्ये जेवढ्या बीजेपीनं जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा 54 जागा जास्त जिंकलेल्या आहेत. काँग्रेस 2 नंबरला राहिला, 66 जागा जिंकल्या. याच्या अगोदर 114 जागा जिंकल्या होत्या. याचा अर्थ काँग्रेसच्या ज्या काही जागा आहेत त्या 48नी कमी झालेल्या त्या ठिकाणी दिसतात. परंतु प्रामुख्यानं बीजेपी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारत आदिवासी पार्टी नावाची एक पक्ष आहे, त्याला 1 जागा त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळं मॅक्सिमम जागा ज्या आहेत त्या बीजेपीनं जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे 2 नंबरचं राज्य, त्याचं नाव आहे छत्तीसगड. थोडंसं छोटं स्टेट आहे. छत्तीसगडच्या एकूण जागा आहेत 90, बहुमताचा आकडा आहे 46. इथं पण बीजेपीनं त्या ठिकाणी बाजी मारलेली दिसते. बीजेपीला त्या ठिकाणी 54 जागा मिळालेल्या आहेत, 31 सत्ता मिळालेली आहे, कारण 46 हे बहुमताचा आकडा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2018ला बीजेपीला फक्त 15 जागा होत्या. याचा अर्थ बीजेपीला इथं पण त्या ठिकाणी 39 प्लस जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सो इथं पण बीजेपी 1 नंबरला आहे, 2 नंबरला काँग्रेस 35 जागा मिळालेल्या आहेत. ह्याच्या अगोदर 18 जागा होत्या, याचा अर्थ 33 जागा कमी मिळालेल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला 1 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहे. नंतर आहे राजस्थान राज्य. या राज्याबद्दल थोडं विशेष आहे बघा. एकूण जागा 200 आहेत, परंतु काही कारणास्तव 199 जागांचे निकाल जाहीर झाले, त्यामुळं बहुमताचा आकडा 101 आहे बघा. ओके, सो 200च्या पटीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो निकाल जाहीर झाला 199 जागांवरचा, अजून एका जागेचा निकाल शिल्लक त्या ठिकाणी आहे. इथं पण त्या ठिकाणी बीजेपीनं बाजी मारलेली दिसते. बीजेपीनं 115 जागा जिंकलेल्या आहेत. 2018ला बीजेपीला राजस्थानमध्ये 73 जागा होत्या. याचा अर्थ +42 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काँग्रेसची मात्र पिछेहाट झालेली दिसते. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. इथं तुम्हाला दिसते की 100 जागांवरून 69 जागांवरती काँग्रेस आलेला आहे. सो काँग्रेसला -31 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या. भारत आदिवासी पार्टीला 3 जागा मिळाल्या आहेत. बसपाला 2 जागा मिळालेल्या आहेत. अपक्षला त्या ठिकाणी 8 जागा मिळालेल्या आहेत. सो मॅक्सिमम ठिकाणी बीजेपीच्या आणि काँग्रेसच्या जागाच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे तेलंगणा. तेलंगणा राज्यामध्ये मात्र फार मोठा सत्तांतर त्या ठिकाणी झालेलं दिसते, कारण याच्या अगोदर भारत राष्ट्र समिती, आपण त्याला BRS शॉर्टमध्ये म्हणतो, त्यांची 31 सत्ता त्या ठिकाणी होती. 88 जागा त्यांना त्या ठिकाणी होत्या. ओके, परंतु या स्टेटमध्ये मात्र बीजेपी आणि BRS वगळता तिथल्या मतदारांनी काँग्रेसला कौल त्या ठिकाणी दिलेला आहे. सो एकमेव राज्य आहे 5 राज्यांमध्ये जिथं काँग्रेसची सरकार त्या ठिकाणी आलं, ते म्हणजे तेलंगणा. हे प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अदरवाईज ह्याच्या अगोदर राजस्थान आपण बघितलं, मध्य प्रदेश बघितलं, छत्तीसगड बघितलं. ह्या तिन्ही राज्यांमध्ये बीजेपी त्या ठिकाणी आहे. सो प्रामुख्यानं बीजेपीनी ज्या स्टेटमध्ये विधानसभेच्या इलेक्शन जिंकल्या ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस त्या ठिकाणी आहे. तेलंगणाच्या जागा आहेत एकूण 119, 60 जागांचं बहुमत आहे. काँग्रेसला त्या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 64 जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसने मात्र इथं फार मोठा प्लस घेतलेला आहे. +45 जागा मिळालेल्या आहेत. बीजेपीला 8 जागा मिळाल्या आहेत, परंतु बीजेपीला मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 2018च्या तुलनेमध्ये चांगलं लीड मिळालेलं दिसते. +7 जागा त्या ठिकाणी आहे. BRS जो सत्ताधारी पक्ष होता 2018 ते 23 या काळामध्ये, त्यांची मात्र फार मोठी पिछेहाट झालेली दिसते. 2018मध्ये त्यांना 88 जागा होत्या, त्या जागा आता कमी होऊन 39 जागा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. नंतर आहे एक नॉर्थ ईस्टर्न स्टेट, ते म्हणजे मिझोरम. लक्षात ठेवा, सो 5 राज्यांमधलं शेवटचं जे राज्य आहे ते मिझोरम. एकूण 40 जागा त्या ठिकाणी होता. बहुमताचा आकडा होता 21. इथं
जे काही पारंपरिक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, BJP असेल, त्या ठिकाणी बसप असेल, तृणमूल असेल, राष्ट्रवादी असेल, ह्यापैकी कुठलीच सत्ता त्या ठिकाणी नाही ती तिथं आहे जोराम पीपल्स मुवमेंट. जोराम पीपल्स मुवमेंटला 27 जागा मिळालेल्या आहेत आणि 18च्या तुलनेमध्ये त्यांना 19 जागा जास्त मिळालेल्या आहेत. सो इथं बहुमताचा आकडा 21 आहे आणि इथं एखादी झोराम पीपल्स मुवमेंटनं सत्ता मिळवलेली आहे. मिझो नॅशनल फ्रंटला 10 जागा मिळालेल्या आहेत, BJPला 2 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 1. आत्तापर्यंत जर बघितलं, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठ्या संख्येनं BJPला लोकांनी निवडून दिलेलं होतं. तेलंगणामध्ये काँग्रेसला निवडून दिलं, परंतु याच ठिकाणी BJP आणि काँग्रेसला अनुक्रमे 2 आणि 1 जागेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे. ओके, सो मिझोराममधलं पण हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आता राज्यांच्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. मग आपण आता काय करणार आहोत, कोणकोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने प्रश्न विचारला जाऊ शकतो. शक्यता आहे की वन लाइनरला प्रश्न विचारण्याची. ओके, तेलंगणामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसनं आपली सत्ता मिळवलेली आहे आणि तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तिमिलीसाई सौंदरराजन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मल्लू भाटी हे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असणार आहेत. रेवंत रेड्डी काँग्रेसचे आहेत, तेलंगणा काँग्रेसचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत ते, कारण याच्या अगोदर जी काही सत्ता होती ती काँग्रेसची कधीच नव्हती. सो तेलंगणाचे काँग्रेसचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. कोंडांगल मतदारसंघातून ते या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहेत. आंध्र प्रदेश राज्यातून फुटून तेलंगणाच्या राज्याची निर्मिती झाली होती तोपर्यंत, त्यामुळं आंध्र प्रदेशचे 2007 ते 2009 या काळात विधान परिषद सदस्य होते. याच कोडांगल मतदारसंघातून ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य देखील होते 2009 ते 2014 आणि मल्काजगिरी या मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून देखील ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. सो रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री. नंतर आहेत बघा भजनलाल शर्मा, राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीला उपस्थित होते. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे राजस्थानचे नवे उपमुख्यमंत्री असणार आहेत. भजनलाल शर्मा हे BJPचे आहेत, पहिल्यांदाच ते आमदार झाले होते. सो पहिली फार महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्यानं पहिल्यांदाच प्रिलिम्स द्यावी, पहिल्यांदाच मेन्स द्यावी आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे पोस्ट मिळावी, तसा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. यांनी याच्या अगोदर कधीच आमदारकीची निवडणूक लढवली नव्हती. सो पहिल्यांदाच आमदार झाले आणि पहिल्याच आमदारकीमध्ये त्यांना राजस्थानचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. संगमनेर नाही, संगनेर नावाचा भरतपूर इथला मतदारसंघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहे. ओके, जर तुम्हाला दर महिन्याच्या चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करायचा असेल हार्ड कॉपीच्या माध्यमातून, तर आम्ही एक करंट अफेअर्सचं मॅगझिन आणलेलं आहे, त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक. तुमच्या आजूबाजूच्या बुक स्टोअरमध्ये ते नक्कीच उपलब्ध असेल. जर तुमच्या बुक स्टोअरमध्ये उपलब्ध नसेल तर आई बुक सेंटरचा आम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही जी कॉपी आहे ती ऑनलाईन देखील मागवू शकता. ओके, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. सो इथं आम्ही अनवॉन्टेड डाटा टाळून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मॅगझिन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ओके, नंतर आहेत मोहन यादव. कोण आहेत हे मोहन यादव? तर मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या ठिकाणी पण नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती होते. जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला हे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत. मोहन यादव हे BJPचे आहेत. दक्षिण उज्जैन मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. ओके, नंतर आहेत विष्णुदेव साय. लक्षात ठेवा, विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्यभर विष्णुभूषण हरिचंदन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. अरुण साव आणि विजय शर्मा हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. विष्णुदेव साय BJPचे आहेत, छत्तीसगडचे एकूण चौथे तर पहिले आदिवासी मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. सो हे फार महत्त्वाचं आहे. छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे मुख्यमंत्री होणारे छत्तीसगडचे पहिले आदिवासी त्या ठिकाणी आहेत. कुंकरी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. याच्या अगोदर ते रायगड मतदारसंघातून लोकसभेवर खासदार होते आणि लोकसभेच्या खासदारकीचा कालावधी मात्र फार मोठा आहे. 1999 ते 2019 म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षासाठी ते खासदार त्या ठिकाणी राहिले होते. मोदी यांचं जे काही पहिलं मंत्रिमंडळ होतं 2014 ते 19 या काळामध्ये देखील त्यांनी काही राज्यमंत्रीपदं भूषवली होती. पोलाद, खाण, कामगार व रोजगार मंत्रालय. सो फार मोठा अनुभव असलेली व्यक्ती त्या ठिकाणी आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत विष्णुदेव साय. नंतर पुढची व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की हे जे काही तुमचे आत्तापर्यंत मुख्यमंत्री झालेले आहेत, मध्य प्रदेश असतील, राजस्थान असतील, तेलंगणा असतील, छत्तीसगड असतील, त्या सगळ्यांमध्ये
महत्वाची व्यक्ती मुख्यमंत्री त्यांचं नाव आहे लालदू होमा. कारण विथ रेफरन्स टू पॉलिटी एक फार महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. ओके, सो भविष्यात मी रेफरन्स तुम्हाला देईल की काय पक्षांतर बंदी आणि ह्यांचा रेफरन्स त्या ठिकाणी आहे. सो लालदू होमा जे आहेत ते मिझोरामचे नवे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. झोराम पीपल्स मुवमेंट या पक्षाचे नेते आहेत. सरचिप मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे एक माजी IPS अधिकारी आहेत. लक्षात ठेवा, एक IPS अधिकारी जो रिटायर झालेला आहे, जो आता मिझोरामचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे. राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1982ला देशामध्ये ज्या काही आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा समितीचे संयोजन समितीचे ते सचिव त्या ठिकाणी देते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ते सुरक्षा प्रमुख म्हणून देखील काम करत होते. लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षा प्रमुख. नंतर काँग्रेसच्या तिकिटावर ते मिझोराम लोकसभेतून सदस्य म्हणून निवडून आले 1984ला. परंतु त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला होता. सो सुरुवातीला 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते मिझोराममधून लोकसभेवर निवडून आले आणि त्यांनी नंतर लगेचच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याच्यानंतर असं झालं की त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेले ते पहिलेच खासदार त्या ठिकाणी होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट. लक्षात ठेवा, त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो. सो आता हे पक्षांतर बंदी कायदा काय असतो हे डिटेलमध्ये मी जाणार नाही, कारण विथ रेफरन्स टू पॉलिटी तुम्हाला माहीत आहे की पक्षांतर बंदी काय असतो. एखादा व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि त्याच्यानंतर जर त्या पक्षाचा राजीनामा त्यानं दिला तर त्याला आपलं संसदेतलं सदस्यत्व गमवावं लागतं. अगदी तशाच प्रकारे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते 1984ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्याने नंतर काँग्रेसचा पक्ष सोडला, म्हणून त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं होतं. सो आत्तापर्यंत तुम्ही पक्षांतर बंदी कायदा वाचला असेल, परंतु या कायद्याअंतर्गत कोणत्या खासदाराला पहिल्यांदा अपात्र ठरवण्यात आलं हे तुम्ही वाचलेलं नसेल. त्यामुळे आयोग इथं प्रश्न विचारू शकतं की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेले पहिले खासदार कोण आहे किंवा ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत. सो ते आहेत लालदू होमा आणि ते मिझोरामचे मुख्यमंत्री झालेले आहेत. मिझोराम विधानसभेतही त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र त्यांना करण्यात आलं होतं. सो ह्या व्यक्तीला विधानसभा आणि लोकसभे या दोन्ही ठिकाणी पक्षांतर बंदी कायद्याला सामोरं जावं लागलं होतं. अपक्ष म्हणून निवडून आलेले झोराम पीपल्स मुवमेंटचे अध्यक्षपद भूषवल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. झोराम राष्ट्रवादी पार्टी नावाचा पक्ष देखील त्यांनी स्थापन केलेला होता. ओके, यस. नंतर एक चर्चेतील योजना बघणार आहोत, त्याचं नाव आहे लाडली बहना. आयोग असा प्रश्न विचारू शकतं की लाडली बहना ही योजना खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. सो ती राज्य आहे मध्य प्रदेश. मग तुम्ही म्हणाल की राजकीय सेक्शनमध्ये अशा प्रकारची सामाजिक आशयाची योजना तुम्ही का घेताय, कारण असं म्हटलं जात होतं सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, एडिटोरियल्स आले होते की मध्य प्रदेशमध्ये BJPनं जी काही सत्ता राखलेली आहे किंवा बहुमतानं आपलं जो काही विजय संपादन केलेला आहे त्याला कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. आणि सगळ्यांचं म्हणणं असं आलं की BJPनं तिथं जी काही लाडली बहना नावाची योजना राबवली त्या योजनेमुळं BJPला फार मोठ्या जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सो मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत BJPचा या योजनेमुळे विजय झाल्याची चर्चा त्या ठिकाणी होती. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. सो ही लाडली बहना योजना काय आहे बघूया. एखादी महिला जी इन्कम टॅक्सच्या रेंजमध्ये येत नाही, प्राप्तिकर कक्षेत न येणाऱ्या आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मॅक्सिमम 2.5 लाख रुपये असणाऱ्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना दर महिन्याला 1,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात आणि जवळजवळ 1.31 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतलेला आहे. सो लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारची आहे तर मध्य प्रदेश सरकारची आहे, जिथं प्रत्येक लाभार्थी महिलेला दर महिना 1,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. ओके, आता आपण विथ रेफरन्स टू पॉलिटी फार इंटरेस्टिंग आणि फार महत्त्वाची न्यूज घेणार आहोत, तो म्हणजे कलम 370 रद्दचं. मी च शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आता च म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय प्रकार झालेला आहे. याच्या अगोदर सगळ्यांना माहिती आहे 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना झाली आणि त्याच्यातून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटने एक महत्त्वाचं इनिशिएटिव्ह घेतलं, ते म्हणजे तुमचं जे काही कलम 370 आहे ते रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता. आता कलम 370 रद्द केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात बऱ्याच याचिका दाखल झाल्या. सुप्रीम कोर्टाने यासाठी स्पेशल खंडपीठ स्थापन केलं आणि सुप्रीम कोर्टानं आता स्पष्टपणे निर्णय दिलेला आहे की कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा जो काही निर्णय होता तो योग्य होता. त्यामुळं आम्ही पण
कलम 370 रद्दच आहे असा निर्णय त्या ठिकाणी देत आहोत. ओके, सो लक्षात ठेवा, कधी कधी आयोगानं सुप्रीम कोर्टानं जे काही वर्डिक दिलेले आहेत त्या वर्डिकवरती प्रश्न विचारलेला आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतो की 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं कुठला महत्त्वाचा निर्णय दिला, ते म्हणजे कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय व्हॅलिड त्या ठिकाणी होता. दिलेला निर्णय काय, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार घटनेतलं कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मक दृष्ट्या वैध होता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या संदर्भात खंडपीठ जे सुप्रीम कोर्टानं स्थापन केलं होतं त्यांना हीच जबाबदारी देण्यात आली की केंद्र सरकारनं कलम 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो घटनात्मक दृष्ट्या वैध आहे का. सो सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठानं स्पष्टपणे निर्णय दिला की कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मक दृष्ट्या वैध त्या ठिकाणी आहे. या घटनापीठामध्ये टोटल 5 सदस्य होते. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या घटनापीठाचे अध्यक्ष होते. संजय कौल, संजीव खन्ना, B.R. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत असे काही खंडपीठातले इतर सदस्य देखील होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या घटनापीठानं जो काही कलम 370 रद्द करण्याचा गव्हर्नमेंटचा निर्णय वैध आहे असा जो निर्णय आहे तो एकमतानं दिला. परंतु या निकालामधून एकूण 3 निकालपत्र दिले. लक्षात ठेवा, टोटल 3 निकालपत्र दिले, परंतु सर्वांचा निर्णय बहुमतानं त्या ठिकाणी आलेला होता. 5 ऑगस्ट 2019 आणि 6 ऑगस्ट 2019 तत्कालीन राष्ट्रपतींनी 2 घटनात्मक आदेश काढून कलम म्हणजे अनुच्छेद 370 रद्द करण्याचा आदेश जारी केलेला होता. आता आयोग असा प्रश्न विचारू शकतं की भारतातल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन असलेलं जे काही कलम 370 आहे ते रद्द करण्याचा सरकारनं जो काही निर्णय घेतला त्यासाठी खालीलपैकी कुठली घटनात्मक प्रक्रिया पार पाडली. तर लक्षात ठेवा, तुम्हाला ऑप्शन हा शोधायचा आहे. घटनात्मक आदेश, कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करून अशा प्रकारचा कलम 370 रद्द केलेलं नव्हतं. तर राष्ट्रपतीने काय केलं, घटनात्मक आदेश काढले आणि या घटनात्मक आदेशानुसार कलम 370 रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. सो आयोग इथं प्रश्न विचारू शकतं. लक्षात ठेवा, आता हा जो काही निकाल दिला त्या निकालातील महत्त्वाच्या नोंदी बघूयात की निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की तुम्ही तेव्हा 2019 मध्ये जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल पास केलं आणि त्याच्यानुसार जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, परंतु जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्या. आता जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी आहे, पण भविष्यात त्याला राज्याचा दर्जा द्या असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जम्मू काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं भविष्यात म्हणजेच 3 सप्टेंबर 2024च्या पूर्वी निवडणूक आयोगाला तिथं विधानसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गव्हर्नमेंटने काय करावं, राज्याचा दर्जा द्यावा. नंतर निवडणूक आयोगानं काय करावं, 30 सप्टेंबर 2024च्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी घ्याव्या. कारण 2019 ते 2024 उजडलेला आहे. या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शनच झालेलं नाहीत. त्याला कारण पण तसं होतं, कारण हा जो काही जम्मू काश्मीर होता त्या जम्मू काश्मीरचे 2 भाग केले. एक होता जम्मू अँड काश्मीर आणि दुसरा होता लडाख. लडाख त्याच्यामधून बाजूला केल्यामुळं उर्वरित जम्मू काश्मीर जे आहे त्याच्या मतदारसंघांची पुनर्रचना करणं गरजेचं होतं. आणि मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी रंजना प्रकाश देसाई यांच्या अंतर समिती स्थापन केली. त्या समितीनं आपला अहवाल देखील दिलेला आहे. त्यामुळे आता भविष्यामध्ये पुढची स्टेप गव्हर्नमेंटची कदाचित ही असणार आहे की जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी राज्याचा दर्जा दिला जाईल आणि त्या ठिकाणी तिथं विधानसभेच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळे करून त्याचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यास मान्यता दिलेली आहे. आता जर जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी तुम्ही राज्याचा दर्जा दिलाय आणि मग लडाखचं काय करणार, लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणूनच राहू द्या, ह्याला आम्ही मान्यता देतोय. नंतर कलम 370 ही तात्पुरती तरतूद, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन झालेलं होतं तेव्हा सांगितलं होतं कलम 370 ही तात्पुरती प्रोव्हिजन असेल आणि संविधान सभेच्या अनुपस्थितीत ते रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. सो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कलम 370 मधल्या प्रोव्हिजन्स होत्या त्या तात्पुरत्या प्रोव्हिजन्स होत्या आणि संविधान सभेच्या अनुपस्थितीमध्ये कलम 370 रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे. विलिनीकरणाच्या करारावर म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनच्या करारावर जेव्हा राजा हरिसिंगनं त्या ठिकाणी जम्मू काश्मीर भारतामध्ये सामील करण्याच्या विलिनीकरणावर सह्या केल्या होत्या तेव्हाच जम्मू काश्मीरचं सार्वभौमत्व नाहीसं झालं होतं. याचा अर्थ भारताच्या
भारताचा तो इंटिग्रल पार्ट आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. सो जम्मू काश्मीरला स्पेशल प्रोव्हिजन देण्यामध्ये काहीही तथ्य नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. सो इथं काही इन्फोग्राफ्स टाकल्यात बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, येस. आता पार्श्वभूमी आणि घटनात्मक प्रक्रिया आपण समजून घेऊया. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजली की सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की गव्हर्नमेंटनं जो काही कलम 370 रद्द करण्याचा निर्णय होता तो घटनात्मक वैध आहे. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तिथे इलेक्शन घ्याव्यात, नंतर कलम 370 ही तात्पुरती प्रोव्हिजन आहे, हे सगळं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. पण हे का झालं याची आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. कारण मी तुम्हाला सांगितलं की घटनात्मक आदेशाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरचा 370 कलम रद्द त्या ठिकाणी करण्यात आलं. सो तत्कालीन राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांनी कलम 367 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2019 रोजी घटनात्मक आदेश क्रमांक 272 जारी केला. सो त्यांनी काय केलं, सुरुवातीला स्टेप बाय स्टेप झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 ऑगस्ट 2019 ला एक घटनात्मक आदेश काढला क्रमांक 272 आणि त्याच्यानुसार कलम 367 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. कलम 370(3) मधील, लक्षात ठेवा काय झालं, कलम 370(3) मधील संविधान हा शब्द बदलून त्याच्याऐवजी राज्यांची विधानसभा हा शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. ओके, लक्षात ठेवा. सो कलम 370(3) मध्ये काय स्पष्टपणे उल्लेख आहे, संविधान सभा, आणि हा संविधान सभेच्या ऐवजी राज्याची विधानसभा हा शब्द समाविष्ट करण्यात आला. म्हणजेच कलम 370 मध्ये बदलाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला. सो 367 मध्ये अशी सूचना केली की आपण कलम 370 मधला संविधान सभा हा शब्द त्या ठिकाणी बदलतोय. त्यानंतर लगेचच राज्यसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्यामुळे विधानसभेचे अधिकार राज्यपालांच्या हाती देण्यात आले आणि संसदेने राज्यपालांच्या वतीने शिफारस केली. सो सगळ्यांना माहित आहे, जेव्हा एखाद्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा त्या राज्याचा सर्व कारभार त्या राज्यपालाच्या हाती येतो. जम्मू काश्मीरमध्ये तेव्हा राज्यपाल राजवट सुरू होती, त्यामुळे विधानसभेचे म्हणजे काय राज्याच्या विधानसभेचे जे काही सर्व अधिकार आहेत ते राज्यपालांच्या हाती देण्यात आले आणि संसदेनं राज्यपालाच्या वतीनं त्या ठिकाणी शिफारस केली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच म्हणजे 6 ऑगस्टला राष्ट्रपतींनी आणखीन एक घटनात्मक आदेश जारी केला. त्याचं नाव होतं कलम आदेश क्रमांक 273. बघा, 5 ऑगस्ट 2019 ला राष्ट्रपतींनी घटनात्मक आदेश क्रमांक 272 रिलीज केला. त्याच्यामध्ये कलम 370 मधील संविधान सभा हा शब्द बदलून राज्याची विधानसभा करण्यात आली. नंतर त्या ठिकाणी दुसरी गोष्ट 6 ऑगस्टला त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी घटनात्मक आदेश क्रमांक 273 जारी केला आणि राज्यसभेची शिफारस अंमलात आणण्याचा आदेश दिला. राज्यसभेची शिफारस केली आणि कलम 370 रद्द त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट झाली, 9 ऑगस्ट 2019 ला संसदेनं जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा किंवा जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन जो काही लॉ आहे तो पारित केला 2019 ला आणि 9 ऑगस्ट नंतर राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. त्याच्यानंतर 28 ऑगस्ट 2019 ला हे प्रकरण 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला. सो त्याखालील खंडपीठ काय म्हटलं की आपण हे जे प्रकरण आहे ते घटनापीठाकडे वर्ग करू. 19 सप्टेंबर 2019 ला कलम 370 रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. सो जेव्हा सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी आता निर्णय दिलेला आहे तेव्हा घटनापीठानं कोणते मुद्दे विचारात घेतले ही तर झाली पार्श्वभूमी की नक्की कशा कशा स्टेपच्या माध्यमातून केंद्र सरकारनं कलम 370 रद्द केलं. आता बघूयात आपण की कुठले मुद्दे कन्सिडर केले सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देण्यासाठी. एक, कलम 370 ची तरतूद तात्पुरत्या स्वरूपाची होती का की त्याला राज्यघटनेत कायमस्वरूपी दर्जा प्राप्त झाला होता. कारण आपण म्हटलं होतं बघा, ह्या ज्या काही कलम 370 मधल्या तरतुदी आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत का काही विशिष्ट गोष्टीमुळे त्याला कायमस्वरूपी दर्जा प्राप्त झाला हे त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं. कलम 367 मधील दुरुस्ती आणि कलम 370(3) मधील संदर्भ असलेल्या राज्यांची विधानसभा संविधान सभा ऐवजी राज्यांची विधानसभा या शब्दप्रयोगासाठी कलम 370(1) अंतर्गत
अधिकाराचा वापर करणं घटनात्मकदृष्ट्या वैध होते का? इथं आपण सुरुवातीला म्हटलं बघा, सुरुवातीला त्या ठिकाणी घटनात्मक आदेश क्रमांक 272 काढून कलम 370 मध्ये जो काही संविधान सभा हा शब्द आहे त्याच्याऐवजी गव्हर्नमेंटनं राज्यांची विधानसभा हा शब्द त्या ठिकाणी वापरला. सो राज्यांची विधानसभा हा शब्द वापरण्याला घटनात्मकदृष्ट्या वैध होतं का हे पण विचारलं. कलम 370(1) अंतर्गत भारताची संपूर्ण राज्यघटना जम्मू काश्मीर राज्यासाठी लागू करता आली असती का? हा पण त्या ठिकाणी मुद्दे त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आले. पोट कलम 3 म्हणजे कलम 370(3) च्या तरतुदीनुसार अनिवार्य असल्याप्रमाणे जम्मू काश्मीर राज्याच्या संविधान सभेकडून शिफारस करण्यात आलेली नसताना राष्ट्रपतींनी कलम 370(3) अंतर्गत अधिकाराचा वापर करून कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का? सो मूळ घटनेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर कलम 370 रद्द करायचं असेल तर संपूर्ण अधिकार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेला त्या ठिकाणी आहे, परंतु तिथली संविधान सभेला आहे. सो संविधान सभा हा शब्द काढून परस्पर राष्ट्रपतींनी किंवा केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राज्यांची विधानसभा हा शब्द टाकून हे सगळं केलं का? हे घटनादृष्ट्य वैध होतं का हे स्पष्ट त्यांनी सांगितलं. नंतर जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अंतर्गत राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांचे विभाग करण्यात आले. तो कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध होता का? हे सर्व त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. सो मुद्दे कन्सिडर हे करण्यात आले सुप्रीम कोर्टाला की आपण निर्णय द्यायचा तर आपण काय त्या ठिकाणी करू शकतो. ओके, चलो नेक्स्ट आपण आता काय करूयात, क्विक रिव्हिजन बघूयात. याच्यामध्ये आपण परत एकदा बघूयात की आपण काय काय त्या ठिकाणी शिकलोय. मध्य प्रदेशमध्ये 230 जागा आहेत, बीजेपीने 163 जागा त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. 2018च्या तुलनेमध्ये 54 जास्त जागा मिळालेल्या आहेत. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत, बीजेपीनं पण इथं 54 जागा मिळवत बहुमत सिद्ध केलेलं आहे. मागच्या वेळेला त्यांना 15 जागा होत्या, 39 जागा त्यांना प्लस मिळालेल्या आहेत. नंतर पुढचं स्टेट आहे त्या ठिकाणी राजस्थान. 200 जागा आहेत, परंतु 119 जागांवरचाच निकाल जाहीर झाला. इथं पण बीजेपीनं जागा जास्त जिंकलेल्या आहेत, 115 जागा जिंकल्या. 2018च्या तुलनेत त्यांना 42 जास्त जागा मिळालेल्या आहेत. तेलंगणामध्ये मात्र थोडी सत्ता बदल झालेला आहे. BRSच्या ऐवजी काँग्रेसला तिथल्या लोकांनी कौल दिलेला आहे. काँग्रेसनं 64 जागा जिंकलेल्या आहेत आणि 45 जास्त जागा मिळालेल्या आहेत. बीजेपीला मात्र इथं 8 जागांवर समाधान मानावं लागलं. मिझोराममध्ये 40 जागा आहेत. झोराम पीपल्स मुवमेंटनं 27 जागा त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. मागच्या वेळेच्या तुलनेत 19 जागा त्यांना जास्त आहेत. रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री होणारे ते पहिले काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी आहेत. त्याच्या अगोदर ते लोकसभावर खासदार म्हणून देखील होते. भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदाच आमदार आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत. नंतर त्या ठिकाणी मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, बीजेपीमधून त्या ठिकाणी. ओके, विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणारे पहिले आदिवासी व्यक्ती आहेत. राजकारणाची फार मोठी कारकीर्द आहे. 1999 ते 2019 या काळामध्ये लोकसभेचे खासदार आहेत. 14 ते 19 या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पोलाद खाण कामगार रोजगार मंत्रालयाची मंत्रिपद त्या ठिकाणी भूषवलेली आहेत. लालदू होमा मिझोरामचे नवे मुख्यमंत्री आहेत, माजी IPS अधिकारी आहेत. 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते सचिव होते. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रमुख होते. 1984ला ते लोकसभेवर मिझोराममधून निवडून आले, परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला म्हणून पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेले पहिलेच खासदार होते. मिझोराम विधानसभेमध्ये देखील त्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं होतं. झोराम राष्ट्रवादी पार्टी हा त्यांनी पक्ष स्थापन केला होता. हे जे काय आपण 5 राज्यांचे 5 मुख्यमंत्री बघितले त्याच्याबद्दल आणखीन एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे की पहिल्यांदाच सर्व मुख्यमंत्री झाले. याच्या अगोदर त्यांना मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्या ठिकाणी नव्हता. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथं तर बीजेपीनं फार मोठं त्या ठिकाणी डिप्लोमॅसी वापरली आणि तिथं जे काही एस्टॅब्लिश मुख्यमंत्री होते त्यांना काढून नव्यानं मुख्यमंत्री बसवलेले त्या ठिकाणी आहेत. लाडली बहना ही मध्य प्रदेश राज्याची योजना आहे. याच योजनेमुळे बीजेपीला मध्य प्रदेशमध्ये निवडणूक जिंकता आली अशी चर्चा होती. प्राप्तिकर कक्षेत न येणाऱ्या आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. यांना लाभ म्हणून दर महिना 1,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे 12 डिसेंबर 2023ला. काय निर्णय दिलाय तर 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध होता. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं हा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. निकाल जरी बहुमताने दिला असला, एकमताने दिला असला तरी टोटल 3 निकालपत्र त्या ठिकाणी देण्यात आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतींनी घटनात्मक आदेश काढून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टानं काही आदेश दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा. निवडणूक आयोगानं सप्टेंबर 2024च्या पूर्वी तिथं विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद आहे आणि संविधान सभेच्या अनुपस्थितीमध्ये ते रद्द करण्याचा अधिकार देखील कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. ज्या वेळेला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे विलिनीकरणाच्या करारावर राजा हरिसिंग यांनी सही केली तेव्हाच जम्मू काश्मीरचं सार्वभौमत्व नाहीच झालं होतं असं त्या स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. इथं मी प्रोसिजर दिलेलं आहे की नक्की काय केलं गव्हर्नमेंटनं. सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी घटनात्मक आदेश काढला. त्याच्यानुसार कलम 370(3) मधील संविधान हा शब्द जो आहे तो वगळला आणि त्याच्याऐवजी राज्यांची विधानसभा हा शब्द वापरला. त्याच्यानंतर दुसरा अध्यादेश त्या ठिकाणी अध्यादेश म्हणतोय आदेश काढला 273. त्याच्यानुसार कलम 370 रद्द वगैरे झालेला आहे. ओके. नंतर 9 ऑगस्ट 2019ला जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल मंजूर झालं आणि त्याच्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. त्याच्यानंतर रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निर्णय दिला की आपण हे जे प्रकरण आहे 5 न्यायमूर्त्याच्या खंडपीठाकडे वर्ग करू. ओके. नंतर काही मुद्दे जे कन्सिडर केलेले होते ते कन्सिडर केलेले मुद्दे आपण परत जास्त काही डिटेलमध्ये बघत नाही की कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असते. तोपर्यंत धन्यवाद.